नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर मी तुम्हाला छान असे वांगी मसाला फ्राय दाखवणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी थोडं वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी इथं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि अद्रक. सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. तर शेंगदाणे असे भाजून घेतलेले टाकायचे. त्याचं वाटण कसं बनवायचं तर अगोदर सुक्कं मिक्सरला फिरवायचं, नंतर किंचितसं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. वांगी कशी कट करून घ्यायची, अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर पुसून घ्यायची आणि थोडासा किंचितसा देठ काढून टाकायचा आणि त्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या, 4 भाग. अख्खे वांगे राहू द्यायचे, फक्त थोडेसे कट करून घ्यायचे 4 भागांनी. इथं असे वांगी कट करून घेतलेली. किंचितसं मीठ लावून घ्यायचं सगळ्या वांग्यांना आतमधून. तो सगळ्या वांग्यांना मीठ लावून झालेलं थोडं तेल तापायला ठेवलेलं तेलामध्ये वांगे सोडायचे. ही वांगी व्यवस्थित अशी तेलामध्ये तळून घ्यायची. वांगे व्यवस्थित तळे गेलेली, रंग बदललेला काढून घ्यायचे. तेलामध्ये मोहरी, जिरे टाकायचे. यामध्ये आता हे वाटण टाकायचं, जिरे वाटण जे बनवलेलं. लगेचच टमाटो टाकायचं बारीक कट करून. टमाटो टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. गॅसची आज गरजेनुसार कमी जास्त करायची. तर मी मेथीचे भाजीचे थोडे पानं घेतलेले. तुम्ही कसुरी मेथी टाकू शकता, पण मेथीची भाजी फ्रेश टाकली कारण की जास्त चव येते. परतून घ्यायचं. मेथीची भाजी थोडीशी टाकल्यानंतर छान अशी सुगंध येतो वांग्याच्या भाजीला. तुम्ही टाकून बघा नक्की. यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यामुळं भाजीला छान असा रंग येतो वाटणाला आणि सुगंधही छान येतो. ज्या भांड्यात वाटण बनवलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं, वाटण वाया जाऊ द्यायचं नाही. छान असं परतत राहायचं. गॅसच्या आता मंद ठेवायची. वाटणाला छान असा रंग आलेला, छान असा सुगंध सुटलेला. मेथीची भाजी नक्की ट्राय करून पहा. थोडीशी टाकायची. यामध्ये आता ही वांगी टाकायची. वांगी टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. आता तिथं वांगे अगोदरच तळून घेतले त्यामुळं तर निम्मी शिजलेलेच असतात, निम्म्याच्या वर शिजलेले. तुम्ही रस्सा बनवणार नाही त्यामुळे यामध्ये तुम्ही जास्त पाणी टाकून रस्साही बनवू शकता. तर मी तो दाटसर असं वांगी बनवणार आहे, छान असं मसालेदार. वांग्याला मीठ लावलेलंच, म्हणजे मसाला तयार केलेला वाटण त्यासाठी मीठ. तर इथं मी किंचितसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही. मीठ आणि किंचित पाणी टाकल्यानंतर थोडंसं करून घ्यायचं. मंद आचेवर आता ही वांगी तुमच्या मनाप्रमाणे शिजून घ्यायची. एकदम तुम्हाला जर जास्त शिजलेली किंवा थोडी अर्धी कच्ची लागत असेल त्यानुसार शिजून घ्यायची. झाकण ठेवून अधूनमधून चेक करायचं. इथं आता 2 मिनिटंही लागलेली नाही. वांगी व्यवस्थित शिजलेली, व्यवस्थित अशी मऊ पडलेली, छान अशी वांगी तयार झालेली मसालेदार. नक्की बनवा. कसे झालं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपीजही आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.